हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 51. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्तः पदं गच्छन्त्यनामयम्. कर्मजम सकाम कर्मांमुळे बुद्धियुक्त भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन ही निश्चितपणे फळ त्यक्त्वा त्याग करून मनीषिणः महान ऋषीमुनी किंवा भक्त जन्म मृत्यूच्या बंधनातून विनिर्मुक्त मुक्त झालेले पद अथवा स्थान गच्छन्ति ते पोहोचतात अनामयम दुःखरहित. याप्रमाणे महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन भौतिक जगातील कर्मफळांतून मुक्त होतात. त्यानंतर ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची भगवत धामाची प्राप्ती करतात. तात्पर्य: मुक्त जीव भौतिक क्लेश नसलेल्या ठिकाणी वास करतात. श्रीमद भागवत सांगते की भगवंत व्यक्त सृष्टीचा आश्रय आहेत आणि मुकुंद अर्थात मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चरणकमलरूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. पदोपदी संकटांनी भरलेले स्थान प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम अर्थात भौतिक क्लेशविरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्त करणे हेच त्याचे ध्येय असते. अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेले आणि अत्यंत क्लेशदायक आहे. केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक सकाम कर्मे करून परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांपासून प्राप्त होणाऱ्या फळामुळे आपण सुखी होऊ असे त्यांना वाटते. विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशविरहित जीवन देऊ शकत नाही हे त्यांना माहीत नसते. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात. परंतु भगवंतांचा सनातन सेवक म्हणून स्वतःचे स्वरूप जाणून भगवंतांचेही स्वरूप जाणणारा मनुष्य स्वतःला भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो. यामुळे स्वाभाविकतःच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ तथा मृत्यू यांचा यत्किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य स्वरूपही जाणणे होय. आत्मा आणि भगवंत या दोहोंचे स्वरूप एक समान आहे असे समजण्याची चूक करणारा मनुष्य अंधकारात असतो आणि यामुळेच तो भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करू शकत नाही. आत्मा आणि भगवंत या दोहोंचे स्वरूप एक समान आहे असे समजण्याची चूक करणारा मनुष्य अंधकारात असतो आणि यामुळेच तो भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करू शकत नाही. तो स्वतःलाच भगवंत मानतो आणि या प्रकारे जन्म मृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो. तथापि भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे हे जाणणारा मनुष्य स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तत्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय. किंवा स्पष्ट शब्दात सांगावयाचे तर हीच भगवत भक्ती होय. हरे कृष्ण.